मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राजकारणात कधी कधी घेतात आणि ती मला वाटतं की चुकीची नाही. मुंबईमध्ये पण हीच भूमिका घेतली जाईल, मुंबईमध्ये पण ही लवचिक भूमिका घेतली जाईल, कारण तुम्ही काल असं म्हणाल की मराठी महापौर जर केला जाईल तर राज ठाकरे भाजपला पाठिंबा देऊ शकतात. मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये दोघे भाऊ समर्थ आहेत. दोघे भाऊ आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचं सुरू झालेलं आहे आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बंधू नक्कीच घेतील याची मला खात्री आहे. त्यावेळेला माहिती नाही नेमकं काय निर्णय घेत आहेत, पण आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत असतो. तर काही निर्णयांवरती पक्षप्रमुखांनीच बोलणं योग्य असतं असं बाळा नांदगावकर म्हणतायत. जे हिताचं असेल तो निर्णय घेऊ असं देखील नांदगावकरांनी स्पष्ट केलंय. कल्याण डोंबिवलीतील मनसे नगरसेवकांच्या भूमिकेवरती नांदगावकरांची ही प्रतिक्रिया. मी त्याच्यावरती बोलू शकत नाही, परंतु जे काही हिताचं असेल त्या बाबतीमध्ये दोघे बंधू योग्य तो निर्णय घेऊ शकतात. संजय राऊत म्हणतात की एक वेळ भाजप सोबत आम्ही जाऊ, मात्र शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणार नाही असं संजय राऊत म्हणतात. भाजप सोबत जाणं हे पसंत असणार आहे का? ते आता मी त्याच्यावरती भाष्य करणं, कारण मी पक्षप्रमुखच जे निर्णय घेतले त्याच्यावरती मी बोलणं उचित नाही. माझ्या मनात काही जरी भावना असल्या तरी ते बोलणं उचित नाही, कारण त्या पक्षप्रमुखांनीच काही निर्णय स्वतः बोलायचे असतात ते त्यांनीच बोलणं उचित आहे. एडीएमसीच्या नगरसेवकांवर काही नोटीस किंवा कारवाई केली जाणार आहे? अजून तरी मला माहिती नाही त्या विषयावरती. साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे, परंतु अजून तरी साहेब त्याच्यावरती असं कळतं की राज ठाकरेंना हे सगळं माहित होतं किंवा तशी पूर्वकल्पना तिकडच्या स्थानिक नेत्यांनी दिली होती. मला असं वाटतं की स्थानिक नेतृत्वाला आम्ही सगळी कल्पना दिली होती की तुम्हाला स्थानिक निवडणुकी काय करायचं ते करा, त्याप्रमाणे त्यांनी ती भूमिका घेतली.